नमस्कार. आज ॲडव्होकेट योगेश माखणे. आज आपण पाहणार आहोत की सोसायटी, कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये एखादा मेंबर जर का मेंटेनन्स देत नसेल तर त्याच्या विरुद्ध सोसायटी कमिटीला काय काय ऍक्शन घेता येते, काय काय कारवाई करता येते. मित्रांनो, आज भारतामधली शहरं वाढत चाललेली आहेत. इव्हन टायर 2 सिटीज देखील वाढत चाललेल्या आहेत आणि तिथे उंचच्या उंच इमारती ची संख्या वाढायला लागलेली आहे आणि अशा बिल्डिंगचा मेंटेनन्स करणं हे अतिशय जिकिरीचं आणि महत्वाचं काम आहे. कारण कॉमन मेंटेनन्स मध्ये जिन्यातली कॉमन लाईट, लिफ्टचं बिल, पाण्याच्या पंपाचं बिल, वॉचमन, टेरेस, त्याच्यानंतर सोसायटीचा प्रिमायसेस झाडणं किंवा अजूनही इतर अनेक गोष्टींची समावेश होतो. आणि या सगळ्यासाठी सोसायटी कमिटी हे मेंटेनन्स गोळा करू शकते. पण अनेक वेळा सोसायटी मधले एक 10 ते 20% मेंबर असे असतात की जे मुद्दामून मेंटेनन्स देत नाही. त्यातल्या काहींची खरंच परिस्थिती नसेल देखील, पण काही जण मुद्दामून सोसायटीला अर्ज करणं, जसं माझ्या फ्लॅटमध्ये गळती होतीये, माझ्या फ्लॅटमधनं वरनं गळती होतीये, माझं वॉश बेसिन गळतंय, माझ्या टॉयलेटमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे वगैरे वगैरे, अशी तत्सम काहीतरी क्षुल्लक कारण देऊन ज्याचा सोसायटी कारभाराशी काही संबंध नाही अशी कारण देऊन सोसायटीचा मेंटेनन्स थकवतात. यामुळं काय होतं की यामुळं जो कॉमन खर्च आहे, कॉमन एक्सपेन्सेस जो आहे, तो एक्सपेन्सेस करणं कमिटीला कधी कधी जिगरीचं होऊन बसतं. मग अशा सभासदाच्या विरुद्ध कमिटीला कारवाई करता येते का? अशा सभासदाचं पाणी कमिटीला बंद करता येतं का? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे होय. अशा सभासदाविरुद्ध कमिटी ठराव पास करून सोसायटीचे जे डेप्युटी डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार असतात, DDR नावाची अथॉरिटी आहे, त्या अथॉरिटीला कलम 101 खाली वसुलीचा दाखला मागू शकतात. आणि असा दाखला DDRने दिल्यानंतर सोसायटी त्या सभासदाच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करून त्याचा फ्लॅट विकून अशा थकबाकीची रिकव्हरी करू शकतात. तसंच अशा सभासदाचं पाणी देखील बंद करण्याचा हक्क सोसायटी कमिटीला आहे. या संदर्भामध्ये ठाणे मुंबईमध्ये अनेक केसेस यापूर्वी झालेल्या आहेत, ज्याच्यामध्ये हायकोर्टनी आणि सुप्रीम कोर्टनी अनेक वेळा सांगितलेलं आहे की जर एखाद्या सभासदाने थकबाकी थकवलेली असेल, मेंटेनन्सची थकबाकी ठेवलेली असेल आणि अशा सभासदाविरुद्ध सोसायटीच्या कमिटीने DDR या अथॉरिटीकडनं जर का रिकव्हरीचं सर्टिफिकेट मिळवलं असेल तर अशी रिकव्हरी एन्फोर्सिएबल आहे. अशाच एका केसमध्ये मित्रांनो, ठाण्यातल्या तो जो मेंबर होता तो अतिशय हुशार होता, पुढचा होता. त्यांनी काय केलं, त्याचं पाणी कमिटीने बंद केलं. त्यांनी कमिटीच्या विरुद्ध ह्युमन राईट कमिशन ऑफ इंडियाकडे अर्ज केला की माझं जे बेसिक सर्व्हायव्हलचं जे साधन आहे पाणी, ते सोसायटीने बंद केल्यामुळं सोसायटी कमिटी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून. त्या विरुद्ध सोसायटी मुंबई हायकोर्टामध्ये गेली आणि मुंबई हायकोर्टामध्ये त्यांनी ते सगळं चॅलेंज केलं. तर त्यावेळेस मुंबई हायकोर्टाने एक 5 ऑब्झर्वेशन त्या जजमेंटमध्ये मांडली. त्या जजमेंटमध्ये मुंबई हायकोर्ट असं म्हणतं की जर का कमिटीने योग्य ती प्रोसिजर फॉलो करून DDR या अथॉरिटीकडनं रिकव्हरी सर्टिफिकेट मिळवलं असेल तर ते एन्फोर्सिएबल आहे. 2, असं जर का सर्टिफिकेट सोसायटीने मिळवलेलं असेल मग ते कोणत्याही कारणासाठी, जसं की माझ्या फ्लॅटमध्ये गळती होतीये, मला पाणी येत नाहीये, किंवा माझं वॉश बेसिन गळतंय, माझं ड्रेनेज तुंबतंय, संडास तुंबतंय, अशा कुठल्याही कारणासाठी मेंबरला कोणताही एक्सक्यूज देता येणार नाही. 3, हायकोर्ट असं म्हणतं की जर का DDRने असं जर का सर्टिफिकेट दिलेला असेल तर असा मेंबर हा डिफॉल्टरच आहे. त्यामुळं त्याच्या विरुद्ध रिकव्हरीची कारवाई कमिटीला करता येऊ शकते. त्याच्यानंतर सभासदाच्या जरी अनेक तक्रारी असल्या तरी त्या तक्रारींचा
आणि मेंटेनन्स थकवण्याचा काहीही संबंध नाही, कारण हा कॉमन मेंटेनन्स आहे. हा सोसायटीच्या इतर सर्व सभासदांना देखील लागू आहे आणि ज्या मेंबरनी हा थकवलेला आहे तो मेंबर देखील जे खर्च होत आहेत कॉमन त्या खर्चाचा उपभोग घेतोय. जसं की लिफ्ट वापरतोय, वॉचमनचा पगार चाललाय, पाण्याचं पंपाचं बिल येतंय, झाडाला माणूस येतोय, स्वच्छता राखायला माणूस येतोय, याचा उपभोग ज्यांनी मेंटेनन्स थकवलेला आहे अशी व्यक्ती सभासद देखील घेतीये. त्याच्यामुळं त्यांनी हा मेंटेनन्स देणं बंधनकारक आहे. आणि पाचवं आणि खूप महत्वाचं ऑब्झर्वेशन सुप्रीम हायकोर्टने नोंदवलेलं आहे ते असं आहे की पाणी कपातीचा थेट संबंध हा ह्युमन राईटशी नाही. कारण तुम्ही एखाद्या गोष्टीचा उपभोग घेताय आणि त्या गोष्टीचं बिल तुम्ही पे करत नाहीये. मेंटेनन्स हे एक प्रकारचं बिल आहे. त्या गोष्टीचं तुम्ही जर का बिल पे करत नसाल तर अशा गोष्टीचा आणि ह्युमन राईटचा संबंध जोडणं चुकीचं होईल. आणि म्हणून हायकोर्टाने त्या केसमध्ये देखील सोसायटीची जे अपील होतं ते मान्य केलं आणि सोसायटीला त्या सभासदाविरुद्ध रिकव्हरी करण्याचा अधिकार दिला. म्हणून मित्रांनो, आपल्या सोसायटीमध्ये देखील जर का असे सभासद असतील तर तुम्ही योग्य त्या तज्ज्ञाला म्हणजे वकिलाला भेटून योग्य ती कारवाई करून अशा सभासदाविरुद्ध रिकव्हरीचं सर्टिफिकेट मिळवू शकता. धन्यवाद.